बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातून। रात्रीपासून सुरू असलेल्या सततधार मुसळधार पावसामुळे पांझरा नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह अचानक प्रचंड वाढल्याने पिंपळनेर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली। नदीकाठच्या आदिवासी वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली। काही घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये कमरे इतके पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि व्यावसायिक मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखो रुपयांचा फटका नागरिकांना बसल्याचे सांगण्यात येत आहे। पांझरा नदीच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना व वस्त्यांना तहसील कार्यालय, नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता। मात्र पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याची संधी मिळण्यापूर्वीच नदीचे पाणी वस्तीत घुसले। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले। पूरस्थितीची माहिती मिळताच आमदार सौ गावित, अप्पर तहसीलदार पेंढारकर, पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ डॉक्टर योगिताताई चौरे, डॉक्टर तुळशीराम गावित, मुख्याधिकारी दीपक पाटील, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते। पाण्याची पातळी वाढत असताना नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले। आदिवासी वस्तीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाच्या पथकाने धाव घेतली होती। पूरस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आमदार सौ गावित, नगराध्यक्षा डॉक्टर सौ योगिताताई चौरे, नगरसेवक गणेश खैरनार आणि नगरसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर अखंडे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या कामात सहभाग घेतला। नागरिकांना धीर देत प्रशासनाची समन्वय साधून मदत कार्याला गती देण्यात आली। पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद शाळा तसेच इतर शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन केले आहे। पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय नामदेव सहारे, PSI मोरे, संदीप पवार यांच्यासह पोलीस पथक, अग्निशमन दलाचे जवान आणि नगर परिषदेचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। यावेळी नगरसेवक विजय गांगुर्डे, नगरसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर अखंडे, नगरसेवक संभाजीराव अहिराव, नगरसेवक भैयाभाऊ चौधरी, नगरसेवक दिलीप चौरे, नगरसेवक गणेश खैरनार, डॉक्टर जितेश चौरे, संदीप मुसळे, नगरसेविका सौ आशा महाजन, नगरसेविका सौ मनीषा ढोले, पहिलवान संभाजी ढोले, PS पाटील, उमेर पठाण यांच्यासह स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे पांझरा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नागरिकांनी नदीपात्राजवळ जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान आदिवासी वस्तीत पाणी शिरल्याने नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत व पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। मुसळधार पावसाने पांझरा नदीने धोक्यात पातळी गाठल्याने प्रशासनासमोर आता नागरिकांच्या सुरक्षिततेसोबत पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचेही मोठे आवाहन उभे असल्याचे दिसून येत आहे। बाई बघा नाव सांगते का
परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे. सदर अतिवृष्टीमुळे पांझरा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर या ठिकाणी पिंपळनेरमध्ये पैलाड जो भाग आहे त्या ठिकाणी जवळपास 30 ते 35 कुटुंबांच्या घरामध्ये पाणी गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे. या ठिकाणी सन्माननीय आमदार महोदया तसेच सन्माननीय सर्व नगरसेवक तसेच नगराध्यक्ष मॅडम व सन्माननीय सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना आम्ही पर्यायी व्यवस्था जिल्हा परिषद मराठी शाळा जी आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था पर्यायी करत असून ते सर्व कुटुंबांना या ठिकाणून आम्ही सुखरूप दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करत आहोत. आणि प्रशासनाकडून आम्ही सर्वांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की कोणी पूर परिस्थितीमध्ये पूल वगैरे ओलांडू नये किंवा नदी पात्रात जाऊ नये असं या ठिकाणी आम्ही आवाहन केलेलं आहे. 8 वाजेपासून पाणी चालू आहे. पांझरा नदी आमने दिला की टेकपाडा दिला की आई आमना किराणा दुकान आहे त्यानं पाणी दिसून आली तिथलं नुकसान होई गया. आता आम्ही घर पायस ते इतकं दाखला भाऊ बहिणी आमच्या सगळं जाते ना आधी दुकानला इथं पाणी दिसून झाले. आता वाढीच राहण्या रातपाटी चालू आहे 8 वाजेपासून. आता आम्ही कुठे जाऊ? तुम्हाला सोय नाही का दुसरीकडे जायची? नाही ना दुसरीकडे सोय म्हणून आली. काय नाव आपलं? अविनाश रमेश पवार. मिठाची धुळे शहरातील वाचकांच्या 22 वर्षापासून पहिल्या पसंतीचे दैनिक शब्दगंगा, निर्भय वाचकांचे निर्भय दैनिक. दररोज हजारो वाचक जोडणे हाच आमचा संकल्प. केवळ व्हॉट्सॲपवरच नाही तर दैनिक शब्दगंगाचा रंगीबिरंगी मुद्रित अंक दररोज सकाळच्या चहासोबत वाचकांच्या प्रत्यक्ष हातात असते आणि व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या वाचकांचा आकडा लाखांच्या आपली बातमी आपल्या हातात. चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी आपल्या